संध्याकाळ. राणी चौदा रेसिपीमध्ये तुमचं मनापासून खूप स्वागत करत आहे. आज मी तुम्हाला चिकन ग्रेव्ही कशी बनवायची आहे ते दाखवणार आहे. इथे मी 1 किलो चिकन घेतलेलं आहे. इथे मी पाव किलो कांदा घेतलेला आहे बारीक चिरून. इथे पाव किलो टोमॅटो पण घेतलेला आहे. इथे 2 तेजपत्ते पण घेतलेले आहे. इथे 1 वाटी सुकं खोबरं पातळ बारीक चिरून घेतलेलं आहे. इथे मी लसूण आणि अद्रक पण घेतलेला आहे. इथे 1 चमचा हळद घेतलेला आहे. इथे 1 चमचा चिकन मसाला घेतलेला आहे. इथे मी चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. इथे मी लाल तिखट घरगुती मसाला घेतलेला आहे. इथे मी वरून सजावटीसाठी कोथिंबीर घेतलेली आहे आणि फोडणीसाठी तेल घेतलेलं आहे. इथे आपण आता हळद आणि मीठ चिकनला लावून घेऊया. ते आपण मिक्स करून व्यवस्थित 10 मिनिटांसाठी मुरत ठेवूया. हे चिकन आपल्या हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया, जेणेकरून आपण चिकनला सगळे व्यवस्थित हळद आणि मीठ व्यवस्थित लागले पाहिजे. चिकन आपले हे 10 मिनिटांसाठी व्यवस्थित चांगलं मोरून झालेलं आहे. आता आपण हे टोप मी इथे गरम करून घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये मी थोडंसं तेल टाकून घेते. गॅस आपला मीडियम करायचा आहे. ते चांगलं गरम झालं की आपलं हे चिकन आपण त्याच्यामध्ये फोडणीला घालूया. चिकन आपलं असं व्यवस्थित असं हलवून करून घ्यायचं आहे. गॅस आपल्याला मिडियमच करायचा आहे आणि आपल्याला हे चिकन 10-15 मिनिटांसाठी वाफेत शिजवून घ्यायचं आहे. चिकन आपलं वाफेवर 10-15 मिनिटं शिजूस तर आपण आता इथे हे मसाल्याची तयारी करून घेऊया. इथे आपण थोडंसं तेल टाकूया. तेल चांगलं गरम करून घेऊया. ह्याच्यामध्ये आता हे आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे. कांदा आपल्याला लालसर भाजायचा आहे. कांदा आणि टोमॅटो आपल्याला लालसर रंग येईपर्यंत भाजून घेतले की आपल्या चिकनची ग्रेव्ही ही दाटसर बनते. बघू शकता इथे आपला कांदा लालसर भाजून झालेला आहे. त्याच्यामध्ये आता आपल्याला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे आणि हे आपल्याला अद्रक लसूण पण टाकून घ्यायचं आहे. ते आपल्याला व्यवस्थित मस्त असं भाजून घ्यायचं आहे. इथे आपला मसाला व्यवस्थित भाजून झालेला आहे. तो आपल्याला आता एका ताटामध्ये काढून व्यवस्थित थंड करून घ्यायचा आहे. मसाला आपला थंड होईपर्यंत हे मी इथे चिकन 15 मिनिटांसाठी वाफेवर शिजत ठेवलेलं ते आता आपल्याला मळून व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे. बघू शकता इथे आपल्या चिकनला पाणी सुटलेलं आहे. आपलं हे चिकन अर्ध शिजत आलेलं आहे. ही मसाले आता आपल्याला मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक करून घ्यायचे आहेत. इथे आपली मसाल्याची पेस्ट तयार झालेली आहे. आता इथे आपण कढई गरम करून घेतलेली आहे. आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं तेल टाकून घेते. गॅस आपल्याला थोडा मोठा करायचा आहे. तेल चांगलं गरम करून झालं की आपल्याला ही पेस्ट चांगली व्यवस्थित परतून घ्यायची आहे. आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हा तेजपत्ता पण टाकायचा आहे. तो चांगला व्यवस्थित भाजला जाईल. ही पेस्ट आपली चांगली तेल सुटेपर्यंत परतत राहायची आहे. बघू शकता इथे आपल्या मसाल्याला व्यवस्थित तेल सुटलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी चवीनुसार लाल तिखट टाकून घेते. ह्याच्यामध्ये मी चिकन मसाला पण थोडासा टाकते आणि चवीनुसार मीठ पण टाकते. ते आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी चिकन ग्रेव्ही बनवण्यासाठी मी ते शिजवलेलं चिकन मिक्स करून घेत आहे. ह्या स्टोपामध्ये मी आता हे कोमट पाणी करून घेत आहे. इथे मी कोमट पाणी करून घेतलेलं आहे. ते आता आपण ह्या ग्रेव्हीमध्ये ऍड करून घेऊया. ही आपली आता ग्रेव्ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि 10 मिनिटांसाठी शिजत ठेवायची आहे. बघू शकता इथे आपली चिकन ग्रेव्ही अशी मस्त अशी तयार झालेली आहे. वाव, ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझ्या व्हिडिओला कमेंट करा.